मित्रांनो, शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नर्स आता तेथे येतात आणि म्हणतात डिस्चार्जच्या सर्व फॉर्मॅलिटी पूर्ण झाल्या आहेत, तुम्ही आता पेशंटला घेऊन घरी जाऊ शकताय. तेव्हा थँक्यू असं भूमी म्हणते. त्यानंतर आता ती आकाशला म्हणते, ऐक ना आकाश, तू गाडी काढतोस का? मनू आणि आजीला सुद्धा तिकडे खाली घेऊन जा गाडीजवळ, तोपर्यंत मी आत्याला घेऊन येते हां. तेव्हा सर्वजण आता हो असं म्हणतात. तर आत्याला वेगळा संशय येतो. तेव्हा पौर्णिमा लगेचच विचारते की मी थांबते ना आईंबरोबर. मग त्यावेळी आता भूमी म्हणते, नको पौर्णिमा, तू जा मनू बरोबर खाली. आता सर्वजण तेथून गेल्यानंतर लगेचच आत्या म्हणते, बापरे खूप त्रास होतोय. तेव्हा भूमी आता अगदी जवळ जाते आणि प्रेमानेच विचारते, काय झालं आत्या? अहो काही नाही, अशाच कधी कधी गोष्टी ना अशा लूज सुटतात, असं म्हणून हाताला असणारं बँडेज ती अजूनच घट्ट करते. पण कसं असतं ना आत्या, आपल्याला ते जाणवत नाही, समोरच्याला लगेचच दिसतं. त्यावेळी रागिनी आता लगेचच भूमीकडे पाहते आणि तिला विचारते, तुला काय म्हणायचंय भूमी? त्यावेळी भूमी म्हणते, काही नाही, मला हेच म्हणायचंय की चोरांकडनं सुद्धा अशाच काही गोष्टी सुटून गेल्या आहेत. तेव्हा आत्या भूमीकडे पाहतच राहते, कारण आत्याला माहीत असतं भूमी काही ना काही आता शोध घेणारच. मग त्यावेळी आता भूमी म्हणते, पण काही हरकत नाही, अशा लूज सोडलेल्या गोष्टींवरनं गायकवाड सर आहेत ना, ते मास्टर माइंडपर्यंत पोहोचतील. त्यावेळी आता रागिनी म्हणते, सापडू दे बाई, सापडू दे, माझ्या बिचाऱ्या आकाशचं पैशाचं नुकसान भरून निघणार नाही, पण ज्याने कोणी पैसे चोरले आहेत ना, तो माणूस तरी सापडू देत, निदान त्याला शिक्षा तरी देता येईल. तेव्हा भूमी म्हणते, खरं आहे आत्या, तो मास्टर माइंड ना सापडेलच आणि मी पोहोचेल त्याच्यापर्यंत. पण काय आहे ना आत्या, तो मास्टर माइंड तुम्ही नसाल, कारण तुम्ही जे काही बोलताय ना ते सगळं खरं असावं अशी माझी मनापासून इच्छा आहे. पण जर का ते खरं नसेल तर गाठ माझ्याशी आहे, अशी भूमी आता धमकीच देते. त्यामुळे आत्या घाबरतच भूमीकडे पाहते, परंतु चेहऱ्यावर तसं तिच्या दिसत नाही. त्यानंतर आता भूमी गायकवाड सरांना भेटते आणि म्हणते, सर आज आत्यांना डिस्चार्ज मिळालाय, परंतु त्यांच्याशी बोलताना मला एक गोष्ट समजतीये की ही बाई ना पार पोहोचलेली आहे, कारण आत्याबद्दलचा संशय ना माझा एकदमच घट्ट होत चाललाय. आता तुमचा संशय वाढण्यामागचं कारण कोणतं, असं आता गायकवाड सर भूमीला विचारतात. ती म्हणते, कोणताही गुन्हा जर त्यांनी केला ना तर त्या फार गोड वागतात, म्हणजे खूपच गोड वागतात आणि अगदी केविलवाना चेहरा करतात, आणि आजही एकदम त्या तशाच वागत होत्या. तेव्हा गायकवाड सर म्हणतात, नुसत्या संशयावरनं काहीच होणार नाही, कारण चोरी ना खूप हुशारीने केली गेली आहे. त्यावेळी भूमी विचारते, सर आपण त्यांचा मोबाईल आणि लोकेशन ट्रेस केलं तर, म्हणजे त्या कुठल्या वेळेला कुठे होत्या हे आपल्याला कळेलच ना. तेव्हा आता लगेचच गायकवाड सर म्हणतात, त्यासाठी घडलेल्या घटनांचे दिवस त्याचबरोबर वेळ सुद्धा लागेल. तेव्हा भूमी म्हणते, मी सगळं काही देते सर तुम्हाला. ईश्वर हल्ला झाला त्यावेळी आणि बाळाचं अपहरण झालं त्यावेळी, हे कॅश प्रकरण त्यावेळी आत्या कुणाकुणाच्या संपर्कात आहेत आणि कुठे होत्या ते आपल्याला लगेचच समजेल. तेव्हा गायकवाड सर म्हणतात, ठीक आहे भूमी मॅडम, तुम्ही मला वेळ आणि दिवस कळवा, बाकी सगळं काही मी पाहतो, डोंट वरी, हा माझा शब्द आहे. त्यावेळी भूमी म्हणते, थँक्यू सो मच सर, मी तुम्हाला वेळ आणि तारीख सगळं काही डिटेल्समध्ये सांगते. आणि अजून एक रिक्वेस्ट होती, ही गोष्ट ना तुम्ही अजिबातच आकाशला कळू देऊ नका. तेव्हा गायकवाड सर म्हणतात, हो अजिबात तुम्ही काळजी करू नका, या तुम्ही आता. मग आता भूमी म्हणते, थांबा ना सर, अहो अजून एक काम होतं, त्या नर्सबद्दल काही समजलं का तुम्हाला? तेव्हा आता लगेचच गायकवाड सर म्हणतात, त्या केसमध्ये हवा तसा अजिबातच प्रोग्रेस नाही, ती नर्स बहुधा शहर सोडूनच पळाली असेल आणि आमची टीम तिचा शोध घेतीये वाटतंय. काही ब्रेक थ्रू कळालं तर लगेचच मी तुम्हाला कळवतो. भूमी म्हणते, त्या केसबद्दल ब्रेक थ्रू मिळणं खरंच खूप गरजेचं आहे. बरं ठीक आहे, तुम्हाला जर काही अपडेट मिळाली तर मला लगेचच कळवा, आणि मी सुद्धा माझ्या परीने त्या नर्सचा काही मार्क काढता येतोय का ते बघते. तेव्हा गायकवाड सर म्हणतात की ठीक आहे, तुम्हाला जर काही कळलं तर सांगा, मी तुम्हाला कळवतो. तेव्हा भूमी आता हो असं म्हणते. त्यानंतर भूमी आता घरी जाते आणि लगेचच लॅपटॉपमध्ये काहीतरी चेक करत असते. आकाश येतोय का हे सुद्धा मागे पाहत असते. मग त्यानंतर काही वेळाने आकाश तेथे येतो आणि विचारतो, काय गं भूमी, काय करत बसलीयस? तेव्हा भूमी म्हणते, काही नाही रे, जरा काम होतं एक. मग आता आकाश लॅपटॉपमध्ये डोकावून पाहतो आणि विचारतो, हे कानेटकरांची प्रोफाईल आहे ना? मग आता भूमी म्हणते, हो रे, अरे जरा चेक करतेय मी, यांच्या संदर्भात कॅशचं काम होतं ना हे. अरे मी यांची प्रोफाईल बघत होते आणि यांची हिस्ट्री सुद्धा पाहत होते, कारण आत्यांबरोबर यांनी बरेच प्रोजेक्ट हँडल केलेत आणि राजा काका म्हणाले की आत्यांचे हे खूप खास जवळचे आहेत. त्यावेळी आता आकाश विचारतो, बरं मग
अगं भूमी, 1 मिनिट, तुला नक्की काय म्हणायचंय ना? आत्याने या माणसाला हाताशी धरून पैशाची गरज क्रिएट केली का आणि सगळे पैसे तिने स्वतःच चोरले? अगं कमॉन भूमी, आत्यावर जीवघेणा हल्ला झालाय. एवढं सगळं होऊन सुद्धा ती असं करेल असं म्हणायचंय का तुला? तेव्हा आता भूमी रियालिटीची जाणीव करून देत आकाशला म्हणते, या अगोदर सुद्धा हे घडलं नाहीये का रे आकाश? या अगोदर तुझ्यावर झालेला जो हल्ला होता त्यांनी स्वतःवर तो हल्ला घडवण्याचा प्रयत्न नाही केला का? मग त्या सगळं हे परत करू शकत नाही हे कशावर ना आकाश? त्यावेळी आकाश विचारतो, भूमी तुझा आत्यावरचा संशय कधी जाणारच नाही का ग? तेव्हा भूमी आता म्हणते की आकाश, अरे या अगोदर सुद्धा या सगळ्या गोष्टी अशा घडवून गेल्या आहेत आणि तुझ्या माझ्यामध्ये हे असेच आत्यावरनं वाद झालेले आहेत. शेवटी काय झालं मला सांग ना. त्यावेळी आकाश म्हणतो, अगं भूमी, पण परिस्थिती आता बदलली आहे. अगं तिने तिचा स्वतःचा मुलगा गमावलाय. एवढ्या मोठ्या लॉस नंतर ती बदलली नसेल असं म्हणायचंय का तुला? त्यावेळी भूमी म्हणते, मला काही म्हणायचंच नाही. मी ना जरा प्रॅक्टिकल विचार करते आकाश. अरे त्या आपल्या घरात आल्यानंतर तुझ्या माझ्या आयुष्यामध्ये सगळ्या काही वाईटच गोष्टी घडतायत हे लक्षात येत नाहीये का तुझ्या? अरे आकाश, आपलं बाळ गेलं. अरे तुझ्यावर जीवघेणा हल्ला झाला आणि आता हे पैशांच्या चोरीचं प्रकरण. अरे आकाश, तसं बघायला गेलं ना तर आत्या सोडून आपला दुसरा कोणताही शत्रू नाहीच आहे. मग या घटना घडतायत कशा, सांग ना आकाश तू. त्यावेळी आकाश म्हणतो, ते सगळं मला नाही माहीत भूमी, पण या सगळ्यामध्ये आत्या नाहीये हे मी मात्र खात्रीने सांगू शकतो. आणि आपलं बाळ आपल्या सोबत असताना हे सगळं झाल्याचं नसतं. अगं छान बाळाबरोबर तू वेळ घालवला असता, छान आनंदात राहिली असती. हे सारखं टेन्शन आणि संशय आले नसते तुझ्या डोक्यात. ते दिवसातनं 2 वेळा क्षितिजाला भेटत होती ना, ते झालं असतं ना तरी चाललं असतं असं आकाश आता भूमीला म्हणतो. तेव्हा भूमीला खूप वाईट वाटतं आणि ती तिथे बेडवर बसते. त्यानंतर भूमीचा चेहरा अगदी पडलेला असतो. तेव्हा आकाश तिला म्हणतो, अगं भूमी ऐक ना, सकाळी आपण क्षितिजाला व्हिडिओ कॉल करणार होतो ना, आपण आत्ता करूयात का मग? त्यावेळी भूमी हसते आणि म्हणते, हो चालेल ना आकाश. त्यानंतर आकाश लगेचच व्हिडिओ कॉल करत असतो. तेव्हा आता भूमी अगदी आकाशच्या जवळ जाते कारण तिलाही बाळाला बघायचं असतं. मग आकाश म्हणतो की भूमी, अगं तू दिसशील ना. त्यावेळी भूमी म्हणते, हो रे. असं म्हणून ती जरा बाजूला होते तर आकाश भूमीचा हात हातामध्ये घट्ट पकडवून ठेवतो. दुसरीकडे अमोली ही बाळाला खेळवत असते आणि तिने आता क्षितिजाला नवीन नाव दिलेलं असतं, ते म्हणजे सानवी. मग आता बाळाबरोबर गप्पा मारत मारत ती म्हणते की हे बघ, बाकीच्यांसाठी तू असशील क्षितिजा, पण माझ्यासाठी ना तू सानवी असणार आहेस. बाळा आवडेल ना तुला माझं सानू ग ते. सानू बाळा असं म्हणून आता सानू सानू असं तिला म्हणू लागते. तर आता आकाशचा तिला व्हिडिओ कॉल येत असतो, पण आता ती मोबाईल हातात घेत म्हणते, मला असं वाटतंय की भूमीनेच व्हिडिओ कॉल केला असेल आकाशच्या मोबाईलवरनं, तशी ती खूप हुशार आहे. मग आता असं म्हणून ती आता लगेचच कॉल तो रिसीव करत नाही. दुसरीकडे आकाश हा भूमीकडे पाहतो तर भूमीसुद्धा दुसरीकडे पाहणे व्हिडिओ कॉलच रिसीव केलेला नसतो. आकाश भूमीला आता इकडे समजावतो की ऐक ना, अगं मला असं वाटते ते झोपले असतील. त्यावेळी भूमी म्हणते, नाही रे, कदाचित त्यांना समजलं नसेल की आपण व्हिडिओ कॉल केलाय, तू पुन्हा एकदा कर ना ट्राय. तेव्हा आकाश हो असं म्हणतो आणि पुन्हा एकदा व्हिडिओ कॉल ट्राय करतो. तर आता अमोलीला पुन्हा एकदा तो व्हिडिओ कॉल येतो तेव्हा ती फोनच सायलेंटवर ठेवते. इकडे आकाश आणि भूमीला आता खूपच वाईट वाटतं आणि सानू सानू असं लगेचच ती म्हणून बाळाबरोबर खेळू लागते. तेवढ्यातच पारितोष आता तेथे येतो आणि तो फ्रेश होऊन आलेला असतो. तो विचारतो, काय ग अमोली, माझा फोन वाजला का? तेव्हा अमोली घाबरत म्हणते, नाही रे, तुझा फोन कुठे वाजलाय? तेव्हा आता लगेचच ती म्हणते, अरे माझा फोन वाजत होता, माझ्या फोनवर फोन येत होता, माझी दिल्लीची मैत्रीण नाही का, तिचा आला होता. त्यावेळी आता पारितोष म्हणतो, बरं ठीक आहे, काय मग झोपली का आपली क्षितिजा, असं तो लाडानेच विचारतो. तेव्हा अमोली हसतच म्हणते, खेळतीये माझ्याशी, पण झोपेलच आता थोड्या वेळात. त्यावेळी पारितोष म्हणतो, बरं ठीक आहे, मी जरा 2-3 मेल करून आलोच. म्हणून तो लगेचच आता तेथून जातो. मग आता तो तेथून गेल्यानंतर लगेचच अमोली मनात विचार करू लागते, आता भूमीनं तू बघतच राहा, माझ्या बाळाबरोबर असणारे सर्व संबंध मी तर आता तोडूनच टाकणार आहे तुझ्याबरोबरचे. तर आता त्याला प्रत्यक्ष पाहता सुद्धा येणार नाही आणि व्हिडिओ कॉलवर सुद्धा. इकडे भूमी आणि आकाशला आता अमोलीने कॉल रिसीव्ह न केल्यामुळे खूपच वाईट वाटलेलं असतं. दोघेही निराश होतात आणि नुसते एकमेकांकडे पाहतात. तेव्हा आकाश म्हणतो, आपलं बाळ जर आपल्याबरोबर असतं तर ही वेळच आली नसती, हो की नाही भूमी? असं म्हणून ती आता खूपच इमोशनल होते आणि आकाश जवळ जात त्याला मिठी मारते.
तेव्हा आकाश देखील प्रेमानेच तिला जवळ घेतो. दोघांनाही बाळाची खूप आठवण होत असते. तेव्हा भूमी आता मनातच विचार करू लागते, खरं आहे आकाश, आपलं बाळ आपल्या बरोबर का नाही आहे ना, याचंच खरं कारण मला शोधून काढायचंय. आणि तुला माहित नाही आकाश, पण हा शोध ना शेवटी आत्यांपर्यंतच जाऊन थांबतो. कारण ती नर्स एकदा का सापडली ना तर सगळं काही सिद्ध होईल. पण ती नर्स आहे ना, ती सापडतच नाही. हे चोरी प्रकरण सुद्धा असं उलगडता राहील. मला कळतच नाही आकाश, ही अपयशाची मालिका कधी संपणार आहे. दुसरीकडे रागिनी तिच्या रूममध्ये असते. तेवढ्यातच पौर्णिमा दूध घेऊन तेथे येते आणि लगेचच दुधाचा ग्लास अगदी जोरातच तिच्यासमोर ठेवते आणि विचारते, काय हो आई, शेवटी मोठा हात मारलाच ना. तेव्हा साळसूतपणाचा आव्हानात लगेचच रागिनी विचारते, काय काय म्हणालीस तू पौर्णिमा, काय बडबडतेस काय तू. तेव्हा पौर्णिमा म्हणते, आई मला सगळं माहीत आहे. अहो सगळी माणसं ना तुम्हीच पाठवली होती. तेव्हा रागिनी ताडकन उठते आणि म्हणते, गप्पा बस, अगं ऐकेल कुणीतरी, कळतं की नाही काही. त्यावेळी पौर्णिमा म्हणते, म्हणजे आई तुम्हीच. त्यावेळी आता रागिनी म्हणते, पौर्णिमा तुला वाटतंय ना तसं काही नाही आहे, समजलं. मग आता पौर्णिमा म्हणते, माझ्यापासून का गोष्टी लपवताय तुम्ही, हे सगळं करायचं होतं म्हणूनच त्या यशपालला तुम्ही बोलवून घेतलं ना. रागिनी विचारते की कशाला, अगं एवढी अंदाज का बांधतीये तू. तेवढ्यातच यशपाल आता तेथे येतो आणि लगेचच गाणं गुणगुणू लागतो. तेव्हा तो आता विचारतो, काय चाललंय सासू आणि सुनेचं. तेव्हा पौर्णिमा म्हणते, काही नाही, मी आईंना ना जरा दूध द्यायला आले होते. मग आता दिलत ना दूध, असं यशपाल विचारतो. तेव्हा पौर्णिमा म्हणते, आई जरा दूध पिऊन घ्या, असं म्हणून ती लगेचच तेथून जाते. तेव्हा या हा, असं यशपाल आता तिला मोठ्यानेच म्हणतो. तर यशपाल म्हणतो, रागिनी ताई मानलं हा तुम्हाला, अहो तुम्ही ना, असं म्हणून तो पुढे बोलणारच असतो. त्यावेळी आता लगेचच पौर्णिमा हे सगळं बोलणं ऐकते आणि तेथेच थबकते आणि लगेच दाराला कान लावून उभी असते. ते रागिनी आता यशपालला लगेचच हळू गप्प करते आणि लगेचच पौर्णिमा बाहेर आहे का ते पाहण्यासाठी जरा दरवाजाजवळ जाते. परंतु आता पौर्णिमा ही तेथून गेलेली असते. त्याचवेळी आता रागिनी यशपाल बाहेर येतात आणि इकडे तिकडे पाहतात. तेव्हा आता पौर्णिमा तेथे नाही हे पाहून आता रागिनी लगेचच मनात विचार करते, मला असं का वाटलं असेल की पौर्णिमा इथेच उभी आहे म्हणून. त्यानंतर आता ते दोघेही पुन्हा एकदा आतमध्ये येतात कारण पौर्णिमा तिथे नसते. तेव्हा लगेचच आता यशपाल हात जोडतो आणि म्हणतो, खरंच मानलं तुम्हाला रागिनी ताई, अहो तुम्ही खूप कमाल केलीत. म्हणजे अहो मला पैसे मिळवून देण्यासाठी तुम्ही हाताला जखम, डोक्याला जखम करून घेतली. तेव्हा आता लगेचच ती म्हणते, कळलं ना तुला मी काय करू शकते ते. शेवटी पोलिसांचा ससेमिरा माझ्या मागे लागलाय तो वेगळाच. हे बघ, तुला तुझे पैसे मिळाले आहेत ना, आता मग जा की इथून बाबा, आता जा इथून, कारण चांगली संधी आली आहे तुला. ती भूमीना खोदून खोदून तुझ्याबद्दल माहिती काढेन आणि तुला लटकवेन, त्यामुळे जा बाबा एकदाचा. तेव्हा यशपाल म्हणतो, अजिबात जाणार नाही, कारण मला जे पैसे मिळालेत ना, तो होता माझा पहिला हप्ता आणि मला अजून खूप म्हणजे खूप हप्ते तुमच्याकडून मिळवायचे आहेत. तेव्हा रागिनीला धक्काच बसतो आणि ती धक्क्यानेच त्याच्याकडे पाहते. त्यामुळे दूध प्या आता, म्हणजे तुम्हाला छान झोप लागेल. तेव्हा रागिनी विचारते की तू असताना झोप लागेल का. मग आता तो लगेचच गुड नाईट असं रागात म्हणतो. तो तेथून गेल्यानंतर रागिनी आता रागातच म्हणते, अजगर आहे मेला, अजगर कुठला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रागिनी एकदम आवरूनच आता बाहेर डायनिंग टेबलवर नाश्त्याची वाट पाहत बसलेली असते. तेवढ्यातच तिला आता कोणाचा तरी फोन येतो. फोन आल्यानंतर ती जरा घाबरते आणि म्हणते, अरे बापरे, याचा फोन, असं म्हणून ती लगेचच आता कॉल रिसीव करते. कुणी अगोदर नाही ना याची खात्रीसुद्धा करून घेते आणि मग फोनवर म्हणते की अरे हो रे बाबा, मीच मगाशी कॉल केला होता तुला. अरे हॅलो, माझ्या कामाचं तू कधी करतोस. तेव्हा भूमी आता तिथे उभी असते आणि सगळं काही आत्याचं बोलणं ऐकू लागते. मग आता लगेचच मनात भूमी विचार करू लागते, आत्या एवढ्या दबक्या आवाजात कुणाशी आणि का बोलत असतील. तेव्हा आता लगेचच रागिनी मनात विचार करू लागते की याच्या रेंजला काय झालं, याची रेंज काय आत्ताच जायला हवी होती का, असं म्हणून लगेचच ती थोडी पुढे जाते. मग रेंज येते. ती म्हणते, अरे बाबा आहेत ना माझ्याकडे ते पेपर, ठेवले आहेत मी जपून, असं म्हणून ती मागे भूमीकडे पाहते. तर भूमी आता रागातच आत्याकडे पाहत असते. मग आता आत्याला खूपच भीती वाटू लागते. आत्याला धक्का बसतो की हे भूमीने अजून काही ऐकलं तर नसेल ना. मग आता आत्या घाबरी घोबरी होते आणि म्हणते, ठेवलेत हो, ठेव ना आता फोन, असं म्हणून ती फोन ठेवते.
त्यावेळी भूमी संशयित नजरेने आत्याकडे पाहत विचारते, आत्या काय झालं हो, असं दचकून का फोन ठेवलात बरं? मग आता आत्या लगेचच पुढे येते, साळसूतपणाचं आव्हान ते आणि विचारते, काय दचकून? अगं असं काही नाही भूमी, अगं मगाशी जेव्हा मी आले ना हॉलमध्ये तेव्हा कुणीही नव्हतं आणि मग अचानक वळून पाहिलं ना मागे तेव्हा तू होतीस. मग अचानक असं दचकल्यासारखं झालं ना मला. आणि आता लपवण्यासारखं तरी काय आहे, कारण सगळं काही तुमच्या पुढ्यात आहे. त्यावरती भूमी म्हणते, मग आत्या असं मोकळेपणाने बोलायचं ना, कशाला उगीच आडेवेडे घ्यायचे. त्यावेळी रागिनी हसते आणि म्हणते, भूमी अगं मी ना मोकळेपणानेच बोलत होते, फक्त तू माझ्याबद्दल मोकळेपणाने विचार करत नाहीयेस. पण कधी करणार ग तो विचार? भूमी सांग ना मला, कधी बदलणार आहे तुझा माझ्याबद्दलचा दृष्टिकोन, असं ती भूमीला विचारते. तर यशपाल आडूनच त्या दोघींचं बोलणं ऐकतो. त्यावेळी भूमी आता रागातच आत्याकडे पाहते आणि काहीही उत्तर न देता तेथून किचनमध्ये जाते. भूमी तेथून गेल्यानंतर आत्या जरा मोकळा श्वास घेते, कारण आत्याला आता श्वास घेणंही कठीण होऊन बसलेलं असतं. तर ती डोळे बंद करते. तेवढ्यातच यशपाल तेथे जातो, तिच्या कानाजवळच म्हणतो, झूट बोले कव्वा काटे. तेव्हा आता रागातच आत्या त्याच्याकडे पाहते. मग त्यावेळी यशपाल म्हणतो की भूमीशी खोटं बोलून वेळ तर मारून नेली, पण मला तर खरं खरं सांगणार ना तुम्ही? तेव्हा रागिनी विचारते, काय सांगू खरं आता? मग आता यशपाल म्हणतो, हेच हो, तुम्ही कोणाशी बोलत होतात हे असं? तुमचा फोनवर काही नवीन डाव शिजत होता का, की मला दुसरा हप्ता द्यायचा आहे त्याचीच तयारी करत होतात? असं म्हणून तो खूप मोठ्याने हसतो आणि म्हणतो, कसं मला समजलं, मी अंदाज बांधायला खूप हुशार आहे हा. पण कसा मी अंदाज बांधला आणि नेमका निशाण्यावरच लागला. तेव्हा रागिनीला आता यशपालचा खूपच राग येतो आणि ती विचारते, काय रे किती? अरे आता किती हवं आहे तुला? काल दिलेत ना तुला पैसे, तुझा पहिला हप्ता मी तुला दिलाय. आता पोट आहे की अलिबाबाची गुहा आहे? आणि कालचे पैसे काय केले सांग ना. तेव्हा तो आता म्हणतो की पर्सनली इन्फॉर्मेशन घ्यायची नाही. मग रागिनी म्हणते, हो ना, मग मी तुला सुद्धा तुझे पैसे देतेय, समजलं? त्यामुळे इतर वेळी मी फोनवर कुणाशी बोलते, काय बोलते, कुणाबरोबर किती वेळ बोलते, हे मला पर्सनली तू विचारायचं नाहीस आणि माझी पर्सनल इन्फॉर्मेशन तर अजिबात काढायची नाही, अशी ताकीदच ती आता यशपालला देते. तेव्हा यशपाल आता रागातच रागिनीकडे पाहतो. इकडे भूमी ही मनूला आता म्हणते की अगं आत्या कुणाबरोबर तरी बोलत होत्या, मला पाहिलं आणि अचानक दचकल्या. त्यावेळी आता लगेचच मनू विचारते, आत्या नक्की कुणाशी बोलत असेल? भूमी म्हणते, नाही ना ग, अंदाजच लागत नाही नक्की कुणाशी बोलत होत्या ते, पण त्या कुणाशी तरी चोरून बोलत होत्या ना, याचा अर्थ नक्कीच काहीतरी शिजतंय. अगं मनू, त्यांनी ना कोणत्या तरी पेपर्सचा उल्लेख केला. आता आपल्याला हे पेपर्स खूप महत्त्वाचे आहे असं वाटतंय, पण ते पेपर्स ना त्यांच्या खोलीमध्ये जाऊन मला शोधावे लागतीलच. मगच मला समजेल की काय शिजते आणि कुठलं नवीन कारस्थान हे आपल्याला आता कळेलच. तेव्हा मनू लगेचच विचारते, पण रूममध्ये कसं शोधणार ग ताई? आता त्यांना लागलं म्हटल्यानंतर त्या रूममध्येच असणार ना. तेव्हा आता लगेचच भूमी म्हणते, नाही अगं मनू, अगं नाश्ता झाल्यानंतर आकाश ना आत्यांना ड्रेसिंगसाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार आहे, मग आपल्याला नक्कीच संधी मिळेल ना. त्यावेळी मनू म्हणते, हो, असं म्हणून ती भूमीला साथ देण्याचं ठरवते. त्यानंतर आता त्या दोघीही लगेचच कामाला लागतात, कारण आता भूमी आणि मनू या दोघीही आत्याच्या रूमजवळ जायला निघतात आणि म्हणतात की करायचं का सुरू? तेव्हा भूमी म्हणते, पण एक गोष्ट लक्षात ठेव मनू, तू इथेच थांब बाहेर. अगं आकाशनं आत्ता गेलाय आत्याला ड्रेसिंगसाठी घेऊन हॉस्पिटलमध्ये, पण तू हॉलमध्ये थांब, कारण कुणी आलं ना तर मला लगेचच सांग. तसपर्यंत मी आता पेपर शोधते आतमध्ये, किंवा तुम्हाला मिस्ड कॉल दिला ना तर मला लगेचच समजेल की कुणीतरी आलंय म्हणून. त्यावेळी आता मनू लगेचच तिथे हॉलमध्ये जाते. तर इकडे भूमी ही आत्याच्या रूममध्ये जाऊन कपाट उघडून प्रत्येक फाईल ही शोधू लागते. आता कोणतीच फाईल तेथे एवढी महत्त्वाची नसते आणि त्यामध्ये तिला काहीही पुरावा सापडत नाही. त्यानंतर आता इकडे आकाश आणि आत्या हे दोघेही गाडीमध्ये बसणार असतात. तेवढ्यातच रागिनीला आता फोन येतो. त्यामुळे रागिनी कॉल रिसीव करते आणि म्हणते, अच्छा उद्या भेटतील ना डॉक्टर? मग आता ते फोनवरचं बोलणं ऐकून आकाशला समजतं की काहीतरी गडबड आहे. तेव्हा फोन ठेवल्यानंतर तो लगेचच विचारतो, काय झालं आत्या? रागिनी म्हणते, अरे बाळा काय झालं ना? अरे डॉक्टरच नाही आहेत आज,
आजची अपॉइंटमेंट कॅन्सल करूयात, आपण उद्या जाऊयात. तोपर्यंत ना मी घरी आराम करते. चालेल ना बाळा, तू जा ऑफिसला आत्ता. तेव्हा आता तो म्हणतो बरं ठीक आहे आत्या, मी जातो मग ऑफिसला. तर आकाश लगेचच आता ऑफिसला निघून जातो. तर रागिनी त्याच्याकडे पाहतच राहते. इकडे भूमी आता लगेचच आत्याचं पूर्ण कपाटात चाळू लागते, पण त्यामध्ये तिला आता कोणतेही पेपर इम्पॉर्टंट दिसत नाही. त्यानंतर भूमी आता इकडे तिकडे पाहते. तिला समजतच नाही की आता नक्की पेपर कुठे ठेवले असतील. तेव्हा आता ती गादीवर करते आणि गादीखाली काही फाईल्स असतात. तेव्हा ती फाईल हातात घेते आणि ती उघडून पाहण्याचा प्रयत्न करते. तर आता तिला समजतं की कुणीतरी आलं आहे, म्हणूनच ती खूप घाबरते. तिला काय करावं सुचत नाही. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये आत्या ही आता फोनवर बोलत असते की हे बघ, तू अंधार झाल्यानंतर बंगल्याबाहेर ये आणि गेट बाहेर थांब. सर्वांची निजानीज झाल्यानंतर मी सुद्धा येते बाहेर आणि मग बोलते तुझ्याशी. हे सगळं बोलणं मनू ऐकते आणि मगच भूमीला लगेच सांगते. त्यावेळी आता सर्वजण झोपल्यावर आत्या लगेचच आता त्या माणसाला भेटण्यासाठी गेट बाहेर येते. मी मारले अभिजितला आणि जर तू क्लेम पास नाही केलास ना तर मी तुला सुद्धा मारेन, असं म्हणून रागातच ती त्याला धमकी देते. तेव्हा त्या स्वतःच्या तोंडाने हा गुन्हा आता कबूल करते. आकाश भूमी मागे उभे राहून सगळं ऐकतात. आकाश रागातच म्हणतो, आत्या तुझ्यावर विश्वास ठेवून मी खूप मोठी चूक केली आणि खरंच तुझी जागा या घरात नाही तर तुरुंगात आहे. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.